हे गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपली ही नवीन सिरीज चालू करतो आहे मी आज. सो सॉरी फॉर डिले. आपले बरेच दिवस झाले, ऑलमोस्ट माझ्या मते आपण जानेवारीमध्ये गेल्या जानेवारीला जी ट्रिप केलेली नाही त्यानंतर दिल्लीला आपण जाणार. आपली दुसरी सिरीज झाली, दुसरी दिल्ली जी सिरीज झाली दिल्लीमधली ती मार्चमध्ये झाली. त्यानंतर आपला कुठलाही व्लॉग आला नाही, त्याबद्दल सर्वांचं क्षमस्व. तर आपण ह्या सिरीजला चालू करूया. ॲक्च्युली आता मी जरा रशमध्ये आहे. पहिल्यांदा आपल्या भावांना पिकअप करू आणि मग तिथून आपण पुढं काय करणार आहोत, कुठे चाललो आहोत, ही सगळी गोष्टी डिस्कस करूया. सो लेट्स गो. तर मंडळी, आमचे मोठे बंधू बाळासाहेब उर्फ श्री गणेश दादा. तर मंडळी, हे आमचे बंधू सगळे, हे आमचे जसं तुम्हाला माझी ओळख करून दिली, आमचे मोठे बंधू बाळासाहेब पाटील उर्फ गणेश दादा. हे आमचे विशाल दादा. हे जगदीश दादा. ॲक्च्युली तुम्ही सगळेजण शाळेपासून एकत्र होते ना? लहान आहे दादा वर्ड आता रिप्लेस कर जगदीश दादा. सो लेट्स गो. आपण जागा आत्ताच रिव्हॉल्व करायची, पुढे करायची जागा बघूया की ड्रायव्हिंग कर, बाकी सगळं आम्ही पोटपूजा करताना. ओके ठीक आहे. सो लेट्स गो. या फक्त कॉम्प्युटर काम करायला मापात. तर काय झालं काय एक्सपिरियन्स काय होता? मला लागलं म्हणून कळलं तुम्हाला. अरे बाबा, परत बोला आपण. हॉटेलला गेल्यावर बोला, काय असेल प्रतिक्रिया देण्यात येईल. सध्याला आपण जेवायला आलोय आणि इकडे कुठलं हॉटेल आहे? हॉटेल अमर, ओनली वेज. देखते भी क्या क्या आता है. आपली ट्रिप एन्जॉय ट्रिप नाही राहिली. मला आता को पायलट बद्दल मी शनिवारसाठी नाही आणली, मग मी सोमवारसाठी आणली. बट तू मला सांगू शकतो सर. चलो आवाज की आता चर्चासत्र तिकडे चालू करणार आहे तुम्ही, असं करू नका. बाय द वे, आमचे हे रोहित दादा आहेत. तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली. बट हे ना पुण्याहून आलेत आणि ह्याच्यावर एक मोहीम झाला आहे. मोहीम काय झालं तर सांगता? काय सांगू आता, प्लॅनिंग एक झालं, कळालं मला वेगळं वाईट. A few minutes later. हॉटेल नाव पाठवली बघ की, बुकिंग करून टाक. शनिवारवर बुक असं तिथं जास्त नाही. परत मिळणार नाही बुकिंग वगैरे आलं. आपला मोटिव्ह काय आहे, ट्राय करा. रिसॉर्ट बीच आपली सब पॉईंट हां. रायगड काय म्हणले? रायगड काय म्हणलं? त्या दिवसात होते तेव्हा गेला त्याच्यावर. गेलो नाही होतो बस. तुला बोलायला आधी रायगडला जाय, उद्या अनुभव घे, पुढच्या वेळेस सांग. रायगडला एवढा वेळ लागतो, अमुक एवढा वेळ लागतो आणि असा विषय. असा विषय. 6.5 hours later. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. काल आपण राहिलेलो आहे हॉटेलवर. आता सध्याला आपलं तर आवरून झालेलं आहे. मी, आमचे मोठे बंधू बाळासाहेब पाटील आणि जगदीश आमच्या तिघांचं झालेलं आहे इकडं. आणि आमचे विशालदादा आहेत ते पलीकडच्या रूममध्ये आवरत आहेत. रोहित दादा सर्वात लवकर उठून सर्वात लास्टला गेलेले मेंबर आहे ना. लवकर आम्ही उठलो. नाही पण लास्टला माझ्यापेक्षा तो अगोदर उठला नाही. तरी पण लेट्स कमर्स, काय बोलायचं आता, असू दे. सो आत्ता जे आपण जर्नी आहे, सांगा तुमचं लोकेशन फायनल झालं असेल तर. लेट्स गो टू रायगड. फायनल आता पहिल्यांदा आधीमध्ये कुठला स्पॉट आहे का? डायरेक्ट शेवट स्पॉट सांगायला लागला तुम्ही. स्पॉट आहेत की, ते आपण जाताना रिव्हील करू, पण मेन स्पॉट आपला रायगड आहे. ठीक आहे, ओके. सो लेट्स गो. तर मंडळी, आपलं अशा पद्धतीने आवरलेलं आहे. सगळे आमचे बंधू रेडी झालेले आहेत. विशालदादा माझं दर्शन झाले होते. आमचे विशालदादा असे एकदम चकमकीत तयार झालेले आहेत. ये बघा,
किती वाजता उठला आवराला किती वाजता तुला उठायचं होत नाही काढली माप शेकट होऊन जाईल. तर म्हणजे आता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. रेड कूल अँड म्हणून हे आहे. हे आमचे मेंबर भुकावलेले आहेत सगळे मागं आमच्याकडं. काय काय प्लॅन? हाऊ वॉज द ट्रिप गोज? पहिला पोटा पाण्याचं बघू बर. आणि पोटा पाण्याचं बघता बघता पुढे ह्यांच्यावर अत्याचार करणारे व्यक्ती ही मागं थांबलेले बघा बघा ही तुम्हाला खाऊन दिलं नाही काल रात्री पण आता पण दिलं नाही ना. आणि बघू लेट्स सी. नाश्ता करून आपण लगेच कमबॅक करू. तर मंडळी आपला नाश्ता हा झालेला आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे हा त्याचा असा ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्स तर खूप छान आहे बट जरा फॅन्स वगैरे पाहिजे तर गरम व्हायला लागले. हा हॉटेल समोरचा असा व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये पावसात एक खूप जबरदस्त दिसत असणार आहे. नाद नाही करायचा या लोकेशनचा. इकडे आमची एकदम चर्चा. नमस्कार साहेब तुम्ही बेल्ट लावला तर तुमचा नमस्कार आम्ही स्वीकारू. आज आपण अमोद पवार यांच्या गाडीतून रायगड भ्रमंतीसाठी निघालो. आज काय उद्या आज निघालोयच ना. उद्या पोहोचू सकाळी 4:30 वाजता. पण आज निघालेलोच आहे आपण रायगड भ्रमंतीसाठी. आज नाही कालच निघाले तुम्ही खूप लवकर आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद रोहित साहेब. मी गावात नाही. मला असं वाटतंय मोहिमेवरच चाललंय. 1-2 दिवस ते मग रायगड. आम्ही चलो कुछ रायगडाच्या मोहिमेवर निघालो असताना आमचा एक मावळा पावसात आणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरा नियोजनाची अडचण झाली. मावळ्याला माहित नव्हतं नक्की रायगड कधी सर करायचं. आणि तो दुसरा तिसरा रायगड माहित नव्हता. मग मावळा म्हणायला कसा आता सांगा. मावळ्याला चुकीची टीप पेटलेली. पाणी वगैरे काय आज भरून आणून देऊ. अरे ते तंबाखू. सो इथं जरा एक ब्रेक घेतलेला आहे आपण. परवा महाबळेश्वरच्या घाटात आहोत. सभेला बघितलं नाही. साहेबांनी जरा मळमळा लागलं होतं दोन्ही. वकलं कोण नाही ना रे अजून. फिटिंग केली इकडे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सोना द्यावा कसं. मला पण एक वळकी काय झाले देशा गेलात काय झाले. A few inches later. हे आमचे विशालदादा आहेत. त्यांना दरवेळेस काहीतरी खायला लागते आणि काढून बघायला लागते. दर 10 किलोमीटरला असा आम्हाला एक ब्रेक घ्यायला लागते घाटाच्या सेशनमध्ये. आणि हे आपले मला तर पूर्वज. मला तर वाटते उद्या खूप अवघड आहे. कोणतर मला म्हणत होतं की काल कोणतर म्हणत होतं नक्की पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर रायगडला गेलास का उद्या फाटणार आहे तुझी. मला वाटतं आता ते कधी फाटणार आहे. उत्तर मिळत तर मंडळी आपण आलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. आणि आमचे रोहित दादा जरा झालेले आहेत उदास होण्याचं कारण म्हणजे त्यांना पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय नाही जगदीश खरं सांगा राव. त्यांना आता जेवण आणि झोप पाहिजे. आणि कुठं त्यांना राहायचंय. स्विमिंग पूल कॅन्सल. तुम्हाला काय भूक लागली का. प्रचंड लागली. तुमचा कसा अनुभव होता 2 उलट्या करून. रिसॉर्टला गेला सांगतो पद्धतशीर काय. म्हणजे बाळासाहेब जरा इन्क्वायरी करायला गेलेत फार्म हाऊस साठी. लेट्स सी. पहिला जिथं आपण गेलो ना म्हातारून खोल्या बिला दाखवली एसी रूम देऊन. आमचं प्लॅनिंग असलं तगडं झाले की आमच्याकडे अजून कुठं राहायची ही व्यवस्था बोंबा आहे. आणि हे आमचे भाऊ आहेत वैताग देत पाकते यायला.
यांना प्लॅनिंग अजिबात हे आवडलेलं नाही आहे, नियोजन चुकीचं आहे असं रोहित पाटलांचं मत. आणि आमचे विशाल पाटील, 2 राजकीय नेते यांच्यात राहण्यावरून चकमक होईल अशी मला अंदाज आहे. रोहित पाटील, यावर तुमचं वक्तव्य काय आहे? असं मुंडे हलवू नका रोहित पाटील. तो आज रोहित पाटील खूप नाराज झालेले आहेत त्या ठिकाणी. रोहित पाटील तुम्ही इकडे बघा, तुमचा हसरा चेहरा आम्हाला बघायचा आहे. ॲक्च्युली आपण हे एपिसोड बघायला आलेलो, बट नाव सम रिझन्स बाळासाहेब म्हणतायत दुसरं पण आपण गाड्या बंद कर जरा. विषय काय चाललाय असं असतंय ना, काय माहीत असतंय कोणाला, बघितलं फोटोवरून सगळं चाललंय असं असतंय. आपण काय पहिल्यांदा येतोय, पहिला फर्स्ट टाइम तुला आता मालवणला नाही दुसरं परफेक्ट नियोजन करतो सगळं लावलं ते मालवणला आम्हाला माहिती आहे. ह्या ट्रिपमध्ये सर्वात सुखी प्राणी आणि कोण जर असेल तर शिव माणूस. ह्या माणसाचा नादच करायचा. इकडं तुम्ही काय बी करा, ते तुम्ही डेस्टिनेशन प्लॅन करा, ते तुम्ही तिकडं ते रिसॉर्ट बघा, काय बघायचं बघा. ह्या माणसाला पटकी ना रूम आहे, एसी रूम आहे तिथं पुढं घेऊ 2 रूम आहे, 1500 रुपये रूम आहे, खाट एक टाकून 217 पडतो. 2 रूम घेऊ. कुठलं ते मागाशी बघितलं पहिला बघितलं आत्ताच नव्ह, पहिला सगळ्यात पहिला आता नावात जाऊन आपण ते टँक बघून आलो, 4 फूट टँक. त्या बाहेर तेवढा लांब जाता. आता दुसरीकडे कुठे बघणार इथं थांबून आलं तर तिकडे जायला. ना आता एक शॉर्टकट आहे, तो मागाचा जे होता ना तो एक्सप्लोर करत जाईल. विशाल सर, तुमच्या पोटाचे पहिल्यांदा नियोजन मला लागलं. मळमळायला लागले आता काय खाण्याची इच्छा माझी गेली सगळी. गाडीची आपली अशी धुळीतली सगळी कंडिशन अशी आहे. दिस इज सीन. तर मंडळी अशा पद्धतीने आता आपण जेवायला तर बसलेलो आहे, जेवण येत आहे आपलं. सो कसं वाटलं साहेब पाहून, तुमचं कसं झालं? मस्त. काही इथं माझं स्विमिंग पूल आहे, तर आमचे रोहित भाऊ आणि बाकीच्या भावाने एन्जॉयमेंट केलेले. कशी आहे टेस्ट चिकनची? एक नंबर जबरदस्त विषय आहे. रोहित दादा तुमचं काय? इकडे बघा, रिझल्ट सांगतो. इकडे घाम बघा कसा आलाय. इकडे तर भिजलेच पाक. माग वगैरे घाम चमकायला लागलाय तुझा. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे आणि सोलकडीचा स्वाद शेवटला घेत आहोत आपण. सो हा आजचा व्लॉग हा इथे संपत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तेव्हा हे असले आमचे मेंबर काय बोलायचं सांगायचं. नाव सांगा पब्लिसिटी केलं का, मार्केटिंग केलं. तर आता साहेबांना माहीत नसल्यागत करायला लागलं. सो प्लीज तेवढं करा. करतात सांगा जरा तुम्ही. सो चलो बाय, गुड नाईट. उद्या दुसरा आपला व्लॉग येईल, तो आवर्जून बघा, कारण का मेन ह्या व्लॉगच्या सिरीजमधला जो मेन पार्ट आहे हा उद्याचा आहे.